केज शिवारात शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर पहाटे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी वाहनाची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला जोरदार धडक बसली। या अपघातात चालक, वाहक आणि 13 प्रवासी जखमी झाले आहेत। पोलिसांनी तातडीने मदत कार्य करून जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, तर गंभीर जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले। काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। गंगापूर येथील एका व्यापाऱ्याकडून थकीत कर वसूल न झाल्याने राज्य वस्तू व सेवा कर विभागाने थेट जप्तीची कारवाई केली आहे। संबंधित व्यापाऱ्याकडे 1,81,06,832 रुपयांचा कर थकीत होता। वारंवार नोटिसा देऊनही कर न भरल्यामुळे त्याची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली। वस्तू व सेवा कर कायदा आणि महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती विभागाने दिली आहे। करदात्यांनी वेळेत कर भरणा करावा, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही विभागाने दिलाय। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य तणावाचा फटका नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनाही बसलाय। आखाती देशांमध्ये कामानिमित्त व पर्यटनासाठी गेलेले नांदेडचे 52 नागरिक तिथे अडकले असल्याची माहिती नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली। अडकलेल्या नागरिकांसाठी प्रशासनाने हेल्पलाईन सुरू केली असून तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले। दरम्यान युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन टंचाई होणार असल्याच्या अफवेमुळे नांदेड शहरात पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली। मात्र सध्या इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाई नसल्याचे पंप चालक संघटनांकडून स्पष्ट करण्यात आले। या घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून असून आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती व इतर समित्यांच्या नियुक्त्यांमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कुटुंबातील दोन्ही नगरसेवकांना डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले। बुधवारी झालेल्या निवड प्रक्रियेत भाजप, MIM, शिंदे गट, ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा समावेश करण्यात आला। मात्र शिरसाट यांचे पुत्र सिद्धार्थ आणि कन्या हर्षदा यांची स्थायी समितीवर निवड झाली नाही। यामुळे महापालिकेतील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील थडी सावळी गावात नातलगांतील विवाहित महिलेशी संबंधांच्या संशयातून 22 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली। दुर्गेश सिंग ठाकूर असे मृत तरुणाचे नाव आहे। आरोपींनी पहाटे त्याला घरातून जबरदस्तीने नेऊन महिलेसह बेदम मारहाण केली। गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी महिलेच्या पतीसह 7 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। राज्यातील आंबा उत्पादकांमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातक्षम केशर आंब्याबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे। पुढील महिन्यात केशर आंबा बाजारात येणार असून परदेशी मागणीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। भारतातून आंबा निर्यातीसाठी संयुक्त अरब अमिराती ही प्रमुख बाजारपेठ आहे। भारतामधून 2023 मध्ये UAEला सुमारे 19,400 मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली असून त्याची किंमत सुमारे 220 कोटी रुपये इतकी होती, अशी माहिती केशर आंबा बागायतदार संघाचे पदाधिकारी डॉ. भगवानराव कापसे यांनी दिली।